Students, we are studied the second chapter of the mathematics second in a previous period. Now we are starting the third chapter of the mathematics second. We studied some geometrical diagrams as like circle, pentagonal diagrams, hexagonal diagrams, irregular shape but closed figures and their properties in a previous classes. But now we are studying about the triangle, the third chapter of the mathematics second, in which we studied some subpoints as like theorem of remote interior angles of the triangles, congruency of the triangles. So that means test for congruency of the triangles, as well as a theorem of isosceles triangles, property of 30 degree, 60 degree, 90 degree angled triangles, median of triangles, property of the median of on hypotenuse of the right angle triangles, and perpendicular bisector of the triangles sides and its theorems, as well as similar triangles. These are the points, subpoints which are studying now in this period in these chapters. So firstly we see about a remote interior angle theorem of the triangles. Then what is firstly a remote interior angles of the triangles? We studied about this. आपण त्रिकोणाचा बाह्य कोन म्हणजे काय हे पहिल्यांदा या ठिकाणी समजून घेणार आहोत. बाह्य कोन कशाला म्हणायचे हे अभ्यासत असताना आपण एक त्रिकोण या ठिकाणी काढतोय. सपोज वी हॅव ड्रॉ हियर अ ट्रायंगल ABC. बघा कुठलाही एक या ठिकाणी त्रिकोण काढतोय मी, अ ट्रायंगल ABC नाव दिलं मी. तर आता याचे अँगल्स बघितले, अँगल A, अँगल B अँड अँगल C. दीज आर द 3 angles of the triangle ABC. Now extend side BC such that B dash C dash D. वाढवायचे साइड BC कशी, तर A दरम्यान C दरम्यान D असेल. सो इट फॉर्म अँगल ACD. हा अँगल या ठिकाणी फॉर्म होतोय, तयार होतोय. आता हा त्रिकोणाच्या बाह्य भागात आहे, लक्षात घ्या, त्रिकोणाच्या बाह्य भागात. सो इट इज नोन एज एक्सटेरियर अँगल ऑफ द ट्रायंगल. बघा यालाच आपण त्रिकोणाचा बाह्य कोन असं म्हणतो. मग प्रत्येक शिरोबिंदूजवळ किती बाह्य कोन काढता येतील आपल्याला. समजा मी साइड AC एक्सटेंड करतो in this way, A dash C dash E. So here also this angle BCE, it is also exterior angle of the triangle. So every vertex of the triangle consisting two exterior angles. So angle ACD and angle BCE are exterior angles of triangle ABC. तर प्रत्येक शिरोबिंदूजवळ आपल्याला किमान 2 बाह्य कोन असतात असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि म्हणून प्रत्येक त्रिकोणाला एकूण 6 बाह्य कोन असतील. हा जो अँगल आहे मुलांनो, हा अँगल इट इज अपोजिट टू द इंटेरियर अँगल ऑफ द ट्रायंगल. म्हणजे हा बाह्य कोन नाही, लक्षात घ्या. बाह्य कोनाची संकल्पना आता तुम्ही समजून घेतली. याचा आधार घेतच आपण पहिलं थिअरम या पाठातलं बघणार. थिअरमचं नाव आहे थिअरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल. लिहितं मी तर
theorem of remote interior angles of triangle. तर रिमोट इंटेरियर अँगल थिअरम कशाला म्हणायचं आहे किंवा रिमोट इंटेरियर अँगल्स नेमके काय आहेत हे आपण बघू. समजा हा एक्सटेरियर अँगल घेतला मी, तर या अँगलचे मला रिमोट इंटेरियर अँगल काढायचे, म्हणजे एक्सटेरियर अँगलच्या लगत असणारा त्रिकोणाचा कोन सोडायचा आणि राहिलेले दोन जे कोन आहेत हे त्याचे काय असणार आहेत, या कोनाचे इंटेरियर अँगल्स, रिमोट इंटेरियर दूरस्थ अंतर कोन. मी तर खुणांनी दर्शवतोय पहा. अँगल ए अँड अँगल बी आर द रिमोट इंटेरियर अँगल ऑफ अँगल ए सी डी. इथं लिहितो मी, इथं अँगल ए अँड अँगल बी आर remote interior angle of angle ACD. अशा प्रकारे प्रत्येक बाह्य कोनाचे आपल्याला रिमोट इंटेरियर अँगल ठरवता येतील. लक्षात घ्या. मग आता थिअरम काय या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे रिमोट इंटेरियर अँगल थिअरमचं. द मेजर ऑफ an exterior angle of triangle. बघा, measure of an exterior angle of triangle is equal to the sum of measure its, असं म्हणूया आपण, sum of its remote interior angles. इंटेरियर अँगल्स म्हणजे त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे कसं, त्याच्या दूरस्थ अंतर कोनांच्या मापांच्या बेरजे एवढं. बघा, मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ द ट्रायंगल इट इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. लक्षात घ्या, त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप त्याच्या दूरस्थ अंतर कोनाच्या मापांच्या बेरजे एवढे असते, असं आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचंय. यासाठी मी एक डायग्राम काढतो. ट्रायंगल पी क्यू आर काढलाय. मागाच्या प्रमाणे आपण एक त्याचा एक्सटेरियर अँगल काढू. समजा मी हा ट्रायंगल काढतोय पी क्यू आर आणि त्याचा एक्सटेरियर अँगल या ठिकाणी काढतोय आर कोनाशी पी क्यू आर. इट इज अ ट्रायंगल. हियर एस इज अ पॉइंट लाइज in this way, q dash r dash s. So angle PRS, it is exterior angle, and angle QPR, angle PQR, these are the two angles which are interior angle of the exterior angle. या आकृतीत जे दिलंय तेच मी लिहिणार. या ठिकाणी काय लिहाल पहा, अँगल पी आर गिवन मध्ये दिले आपल्याला. गिवन मध्ये अँगल पी आर एस इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल पी क्यू आर and angle QPR and angle PQR are a remote interior angle. Remote interior angles of
अँगल PRS. अशा प्रकारे आपल्याला गिव्हनमध्ये ज्या बाबी दिल्या त्या लिहिल्या मी इथं. आता काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला? टू प्रूव्ह, बघा काय सिद्ध करायचं आहे. तर ह्या कोनाचं माप मेजर अँगल PRS इज इक्वल टू ह्या दोन कोनांच्या मापांची बेरीज, म्हणजेच मेजर अँगल PQR प्लस मेजर अँगल PQPR हे साध्य करायचं आहे आपल्याला. यासाठी आपण प्रूफनेसकडे जाणार. लास्ट स्टेप ऑफ द थिअरम. हे काय प्रूफ बघूया आपण. आपल्याला माहित आहे सम ऑफ all angles of the triangles is equal to 180 degree. Statement लिहिलं मी, sum of all angles of triangle is 180 degree. हे आपल्याला गुणधर्म त्रिकोणाचा माहिती आहे. याचाच वापर आपण करणार. ह्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज आपण किती दाखवू? 180 अंश. दॅट मीन्स मेजर अँगल PQR प्लस मेजर अँगल QPR प्लस मेजर अँगल PRQ इट इज इक्वल टू 180 डिग्री. हा कोन आणि हा कोन या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश. याला नंबर मी 1 दिला. बट आपल्याला माहित आहे मेजर अँगल PRQ प्लस मेजर अँगल PRS इट इज ऑल्सो 180 डिग्री. ह्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश. का? दीज आर द अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर, थोडक्यात लिहितो मी लिनियर पेअर. याला नंबर मी 2 दिलाय. आता मुलांनो या ठिकाणी 1 आणि 2ची जर तुलना केली तर आपल्याला बघा उजव्या बाजू त्याच्या सेम दिसत आहेत, म्हणून डाव्या बाजू सुद्धा आपण काय दाखवूया? सेम दाखवू. आणि म्हणून या ठिकाणी डावी बाजू याची काय आहे बघा, मेजर अँगल PQR प्लस मेजर अँगल QPR प्लस मेजर अँगल PRQ इज इक्वल टू मेजर अँगल PRQ प्लस मेजर अँगल PRS. बघा, तर हे दोन्ही बाजू आपण इक्वल दाखवलेत, सेम दाखवलेत. यामध्ये मला दिसतंय दोन्ही बाजूमध्ये हा अँगल सेम दिसतोय PRQ. सो कॅन्सलिंग दिस टू अँगल्स वी गेट मेजर अँगल PQR प्लस मेजर अँगल QPR इट इज इक्वल टू मेजर अँगल PRS. आता हे आपण अल्टर करून लिहूया. मेजर अँगल PRS इज इक्वल टू मेजर अँगल PQR प्लस मेजर अँगल QPR. तर हे स्टेटमेंट आपल्याला मिळेल जे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. दोन्ही स्टेटमेंट आपण या ठिकाणी सिद्ध केलेत पहा. तर अशा प्रकारे हे रिमोट इंटेरियर अँगल थिअरम आपण या ठिकाणी प्रूव्ह करू शकतो, सिद्ध करू शकतो. मुलांनो, याचा आणखीन आपल्याला एक प्रॉपर्टीज बघायचे पहा. एक्सटेरियर अँगलच्या प्रॉपर्टीज काय जे आहेत ट्रायंगलच्या ते आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, पहिली प्रॉपर्टी आपण या ठिकाणी बघणार आणि नंतर त्यावरची उदाहरणं बघायची आहेत आपल्याला. प्रॉपर्टीज ऑफ एक्सटेरियर अँगल. अँगल ऑफ ट्रायंगल. यासाठी मी एक वेगळा त्रिकोण या ठिकाणी काढतोय आणि त्याचा एक एक्सटेरियर अँगल काढूया. आपण कुठलाही घेतला तरी चालू शकतो. तर अशा पद्धतीनं बघा PQRS हा एक्सटेरियर अँगल आहे. या एक्सटेरियर अँगलची प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी बघायची.
ही प्रॉपर्टी काय सांगते ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर इथं सम ऑफ टू पॉझिटिव्ह नंबर, समजा आपण रिअल नंबर घेतले ए आणि बी, हे नंबर घेतले आपण, फॉर एक्झाम्पल घेऊया रिअल नंबर आहेत, तर यांची बेरीज जर केली ए प्लस बी, ही निश्चित ए पेक्षा मोठी असेल आणि ए प्लस बी ही निश्चित कशी असणार आहे, मोठी बी पेक्षा. लक्षात आलं. मग ह्याच प्रॉपर्टीचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. आणि त्रिकोण पी क्यू आरचा पी आर एस हा जो एक्सटेरियर अँगल आहे त्या संदर्भात आपल्याला काय सांगता येईल, आपल्याला माहीत आहे मेजर अँगल पी आर एस इज इक्वल टू मेजर अँगल पी प्लस मेजर अँगल क्यू. थोडक्यात लिहितो हे दोन कोण मी 3 अक्षरात लिहिलं तरी चालतील. म्हणजे बघा हे जे दोन अँगल आहेत यांची बेरीज ही पुन्हा इतकी बाह्य कोणा इतकी असणार आहे. याचा अर्थ बाह्य कोण पी पेक्षा मोठा असेल आणि बाह्य कोण क्यू पेक्षा मोठा असणार आहे. देअरफॉर अँगल पी आर एस इट इज ग्रेटर दॅन अँगल पी अँड अँगल पी आर एस इट इज ऑल्सो ग्रेटर दॅन टू अँगल क्यू. म्हणजेच ही दोन स्टेटमेंट आपण या ठिकाणी प्रॉपर्टी वाईज बघणार आहोत आणि याचा यूज आपल्याला उदाहरणातून करायचा आहे. बघूया आपण 1-2 उदाहरणं या ठिकाणी सोडवणार आहोत पाठ्यपुस्तकातली, की ज्याचा वापर करून तुम्ही अभ्यास 3 या ठिकाणी सोडवणार आहात. तर अभ्यासातलं एक पहिलं उदाहरण घेऊया आपण, किंवा दुसरं सोडवता येईल आपल्याला. तर ट्रायंगल पी क्यू आर एक्झाम्पल घेतोय आपण. फर्स्ट ट्रायंगल पी क्यू आर in which angle P is equal to 70 degree, angle Q is equal to 65 degree. Then find angle R. Find angle R. तर ट्रायंगलचं दोन कोण दिले, तिसरा काढायचा आहे आपल्याला. गुणधर्म माहित आहे, इन अ ट्रायंगल पी क्यू आर मेजर अँगल P प्लस मेजर अँगल Q प्लस मेजर अँगल R इज इक्वल टू 180 डिग्री. प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल थोडक्यात लिहिलं. काय प्रॉपर्टी आहे, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश. आता टाकूया किंमत. पीचं मेजर आपल्याला 70 डिग्री दिलंय, क्यूचं दिलंय आपल्याला 65 डिग्री प्लस मेजर अँगल R इज इक्वल टू 180 डिग्री. आता यांची बेरीज केली 135 येईल प्लस मेजर अँगल R इज इक्वल टू 180 डिग्री. सो मेजर अँगल R इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 135 डिग्री. वजाबाकी केली तर मेजर अँगल R इज इक्वल टू किती मिळणार आहे बघा, 45 डिग्री. तर अशा प्रकारे आपल्याला त्रिकोणाच्या एखाद्या कोनाचं माप या ठिकाणी प्रॉपर्टी यूज करून वापरून करून काय करता येईल, काढता येईल. आता मुलांना आपण दुसरं एक उदाहरण या ठिकाणी महत्त्वपूर्ण जे हे उदाहरण या ठिकाणी बघणार. तर हे उदाहरण बघत असताना आपल्याला प्रॉपर्टी लक्षात घ्यायची आहेत आणि प्रॉपर्टी वाईज ही उदाहरणं बघायची आहेत. बघा इथं आपल्याला दिलंय द मेजर ऑफ द अँगल्स ऑफ द ट्रायंगल्स आर इन रेशो. इथं दिलंय रेशो of measure of angles of triangles is 5:6:7. Then find the measure of angle. Then find the measure of each angles आपण म्हणूया. आपण आता ही मेजर काढायची असेल तर आपण सपोज
अँगलची माप आपण समान पट्टीत मारणार आणि म्हणून या ठिकाणी लेटस मेजर ऑफ angles of triangles are 5x, 6x and 7x. समान पटीत मानली तर यांच्या मापांची बेरीज किती येईल 180 आहे. म्हणून या ठिकाणी 5x प्लस 6x प्लस 7x इज इक्वल टू 180 डिग्री. बेरीज केली तर किती मिळते 6 7 13 आणि 5 18. 18x is equal to 180 degree. So x is equal to 180 degree upon 18. x is equal to किती येईल 10 येणार. 10 हे xचं मेजर मिळालं पण पहिल्या कोणाचं अँगलचं माप मेजर ऑफ फर्स्ट अँगल थोडक्यात लिहितो मी फर्स्ट अँगल ऑफ ट्रायंगल इट इज इक्वल टू 5x is equal to 5 into 10 is equal to 50 degree. Similarly, measure of second angle म्हणूया आपण इथं of triangle it is equal to 6x is equal to 6 into 10 is equal to 60 degree. And measure of third angle of triangle it is equal to 7x is equal to 7 into 10 is equal to 70 degree. तर अशा प्रकारे त्रिकोणांची कोनांची माप आपण वेगवेगळ्या गुणधर्मानुसार या ठिकाणी काढू शकतो. आणखी एखादं मुलांना या ठिकाणी आपल्याला उदाहरण सोडवता येईल. पहा पुस्तकातलं उदाहरण आहे हे तुम्ही सोडवू शकता. तर वेगवेगळी उदाहरणं दिलेत प्रॅक्टिस सेटमध्ये त्यातील उदाहरण आपण या ठिकाणी बघतोय. बघा याची उदाहरणं जी आहेत हे अभ्यासत असताना तुम्हाला 3.1 यामधील एकूण 4 जी उदाहरणं दिली आहेत ती सोडवायची आहेत पहिल्या पानावरची. पुढची उदाहरणं जी आहेत आपण पुढच्या तासाला या ठिकाणी बघणार आहोत. इथं आपण थांबणार आहोत. धन्यवाद.